मी तसा कलंदर संसारी तरीही रमलो, नादाशी संग जडता माझ्या लईत घुमलो, नादाशी संग जडता माझ्या लईत घुमलो. रत्नागिरीजवळचा वैतीचा समुद्रकिनारा. वैतीच्या या अंबलान समुद्रकिनाऱ्यापासून जवळच आडिवरे नावाचं एक निसर्गरम्य खेडेगाव आहे. श्रीधर पाध्येंचा जन्म ह्या आडिवरे गावात झाला. बालवयातच या सौंदर्यपूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात पाध्येंना तबल्याची आणि जीवनाची ही लय सापडली. लहानपणीच तबला शिकायची ओढ एवढी होती की श्रीधर पाध्ये भागवत मास्तरांकडे तबला शिकायला रोज 4 किलोमीटर पायी चालत जायचा. वयाच्या 14व्या वर्षी पाध्ये शालेय शिक्षणासाठी मुंबईला गिरगावात राहायला आले आणि वयाच्या 18व्या वर्षी पंडित यशवंत केरकर ह्या अवलिया तबला कलाकाराचे शिष्यत्व त्यांनी पत्करले आणि पुढची जवळजवळ 35 वर्षे म्हणजे 3 तपे हे शिष्यत्व मास्तरांनी विलक्षण श्रद्धेने निभावले. पंडित यशवंत केरकर म्हणजे तबल्यातील दिल्ली, पूरब आणि अजराडा या घराण्यांचा त्रिवेणी संगम. उस्ताद हबीबुद्दीन खाँसाहेब, गामे खाँसाहेब, थिरकवा साहेब अशा एकाहून एक लोकोत्तर तबलावादकांकडून विद्या ग्रहण करणारा हा एक भाग्यवान शिष्य. बाया हाच तबल्याचे शब्द बनवतो, बायाच तबल्यात प्राण ओतत असतो, अशी पंडित केरकरांची धारणा होती. केरकर मास्तर गमतीने म्हणत, ज्या तबला वादनात बाया बोलत नाही तो तबला म्हणजे कपाळावर कुंकू नसलेल्या सुवासिनी स्त्रीसारखा आहे. सर्व वाद्यांमध्ये तबला, पखवाज हे एकमेव वाद्य आहे की त्याला स्वतःची स्वतंत्र मूळाक्षरे आहेत. जिथे मूळाक्षरे आहेत, रस्व दीर्घाचा विचार आहे, तिथे स्वतंत्र शब्दांची उत्पत्ती ही सहज आहे. म्हणजेच तबल्याला स्वतःची स्वतंत्र भाषा आहे आणि जिथे भाषा आहे तिथे साहित्य आहे आणि म्हणूनच कविताही आहे. पंडित यशवंत केरकरांना तबल्यातल्या बंदिशीतील काव्यभावाची पुरेपूर जाण होती आणि हा काव्यभाव त्यांच्या वादनातूनही प्रकट होत असे. श्रीधर पाध्येंनी आपल्या ह्या गुरुकडून तबला वादनातील अजराडा, दिल्ली, पूरब हे बाजच नव्हे तर हा काव्यभावही आपल्या वादनात शिकून घेतला. पाध्येने आतापर्यंत यशवंत केरकरांचं नाव उत्तम ठेवलेलं आहे, प्रश्नच नाही. इतके वर्ष शिकून, पुष्कळ लोक शिकून सुद्धा कोणी एवढे याच्या जोडीला आले नाही. म्हणजे हा कोण त्यांचा काय नाही, त्यांनी तेवढी मेहनत केली, तेवढी श्रद्धा ठेवली आणि सगळं हे केल्यामुळंच ते घडून आलं. आणि परत स्वभाव पण निगर्वी हा मोठा एक गुण आहे त्यांच्यात. पाध्येंनी अतिशय परिश्रमांनी, चिकाटीने आणि गुरुवरील परमश्रद्धेने तबला वादनाची ही विद्या मिळवली. परंतु स्वतःच्या उत्कर्षापेक्षा शिष्यांना विद्या देऊन त्यांना प्रकाशमान करण्याचे व्रत ज्या क्षणी पाध्येंनी अंगीकारले त्या क्षणापासून ते श्रीधर पाध्येंचे पाध्ये मास्तर झाले. पाध्ये मास्तरांनी विद्यादान करताना कधीच हात राखून ठेवला नाही. शिष्यांना विद्या शिकवताना पैशांकडे कधीच पाहिलं नाही. प्रसादिली जी विद्या यशवंत गुरुवरांनी, प्रसादिली जी विद्या यशवंत गुरुवरांनी, ती वाटली मी शिष्या मनमोकळ्या करांनी. मी फक्त प्रेम दिधले, मी फक्त प्रेम दिधले, हातात घेत हात, दावीत शाई चाट नि अक्षराची वाट, दावीत शाई चाट नि अक्षराची वाट. हे सगळे शिष्य पाध्ये मास्तरांवर मनापासून प्रेम करतात आणि म्हणूनच गेली 40 वर्षे दरवर्षी साजरा होणारा मास्तरांच्या गुरुपौर्णिमेचा उत्सव हा खऱ्या अर्थानं एक अकृत्रिम असा आनंद सोहळा, प्रेम सोहळा होतो. पाध्ये मास्तरांचे
आपल्या गुरुबद्दलचं प्रेम, आदर आणि श्रद्धा एवढी नितांत आणि प्रगाढ आहे की आजही गुरुपौर्णिमेला येणारी गुरुदक्षिणा मास्तर हे पंडित यशवंत केरकरांच्या फोटोसमोर ठेवतात. गणपती, आडिवऱ्याचा शंकरेश्वर आणि महाकाली ही पाध्ये मास्तरांची आवडती दैवत. शंकर महाराज आणि स्वामी समर्थ ही श्रद्धास्थानं. रोज सकाळी 2 तास सरांची देवपूजा चालते. त्यात गेली 50 वर्ष खंड नाही. देवपूजा मनसोक्त झाल्यावरच मास्तरांचा दिवस सुरू होतो. मास्तरांची राहणी अगदी साधी, गरजा अतिशय कमी. मास्तरांच्या आयुष्यातली एकमेव चैन म्हणजे सिगरेट. मास्तर रोज दुपारी 4 वाजता गिरगावात विद्यार्थ्यांना तबला शिकवायला येतात. मागे पुढे 2-4 विद्यार्थी चालत असतात. त्या सर्वांना घेऊन सर्वप्रथम काळ्या रामाचं दर्शन आणि मग रात्री 10 वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांना तबला शिकवण्याचं काम. विद्यादानाचं हे व्रत मास्तर गेली 50 वर्ष अखंडितपणे, अविरतपणे आचरित आहेत. गेल्या 50 वर्षात अनेक विद्यार्थ्यांना मास्तरांनी तबला वादनाची विद्या प्रदान केली. नाफडे, फेणाणी, गिरीश गोपटे ह्या मास्तरांच्या शिष्यांनी ऑल इंडिया रेडिओच्या अखिल भारतीय तबला वादनाच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवली. अजराडा घराण्याची दायाबायाची प्रमाणबद्ध आस, निरनिराळ्या अक्षरांवरचा निकास आणि बंदिशीतील काव्याची जाणीव ही पाध्ये मास्तरांच्या तबला वादनातील वैशिष्ट्ये आहेत. पंडित केरकरांप्रमाणेच तबल्यातील कुठल्याही कायद्याचा रेला बनवण्याची दृष्टी किंवा तबल्याच्या परिभाषेत कायद्याची रव करण्याची दृष्टी ही मास्तरांची आणखी एक खासियत आहे. मास्तरांनी सुहासिनी मुळगावकरांबरोबर देशभरात संगीत स्वयंवर आणि संगीत सौभद्र यासारखी नाटकं वाजवलेली आहेत. गेल्या 50 वर्षात मास्तरांनी पंडिता धोंडूताई कुलकर्णी, पंडित निवृत्तीवा सरनाईक, पंडित गोविंदराव वागणी, पंडित रत्नाकर पै, हिराबाई बडोदेकर, पंडित कृष्णराव चोणकर, प्राध्यापक B.R. देवधर, डॉक्टर अशोक रानडे अशा अनेक बुजुर्ग कलाकारांना तबला साथ केलेली आहे. पाध्ये मास्तर केरकर मास्तरांचे विद्यार्थी. केरकर मास्तर हे गावे खासाहेब आणि हबीबुद्दीन खासाहेबांचा गंडा बांधून तबला शिकला. त्यामुळे घराणेदार तबला पाध्यांच्याकडे आला. या संदर्भामध्ये मला पाध्यांच्या संदर्भात असं सांगायचं आहे की अजराड्याचा जो बाया आहे, अजराड्या घराण्याचा बाया, तो आयडियल बायाची पोझिशन पाध्य मास्तरांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे, जी हबीबुद्दीन खासाहेबांच्या बायाची पोझिशन आहे. जी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जी शुचिता जी आहे, शुचिरभूतता आहे, ती त्यांच्या तबल्यात आहे. त्यांचा तबला हा इतका प्युअर तबला आहे, अनअडल्टरेटेड तबला. आपल्या गुरुप्रमाणेच पाध्ये मास्तरी ईश्वराकडे सदैव एकच मागणं करतात. कृपा करावी भगवंते, ऐसा शिष्य द्यावा माते, जो चालवी व्रत माझे, त्यासी फुटावी पालवी. जो चालवी व्रत माझे, त्यास फुटावी पालवी. शिष्याला पालवी फुटणं म्हणजे त्याच्या विद्येच्या, कलेच्या अश्वत्थाला नवीन अंकुर फुटणं. कलेला नवोन्मेषाचे वरदान लाभणं, नवसृजनाचं दिव्य दान मिळणं, नव ऊर्जेचं पवित्र गान स्फुरणं आणि नव चैतन्याचा कलेत प्राण ओतणं. ही व्यक्ती किती सुंदरतेने विचार करते. हा सर्व विचार काव्यात्मक, तालात्मक, दुसऱ्यावरती संस्कार करण्या इतपत तो त्याच्यासाठी किती श्रम पडतात ह्याची मला खरोखर माहिती आहे, कल्पना आहे. आणि मला असं वाटतं की जे पाध्ये सर काम करत आहेत तबल्याच्या बाबतीत अत्यंत डोळस रीतीने हाताची ठेवण, त्याच्यातला नाद, त्याच्यातल्या क्लॅरिटीबद्दलचं त्यांचं ऑब्झर्वेशन, त्याच्यातली मांडणी, ती कुठल्या लयीत वाजवावी याच्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन आणि गुरुवरती प्रचंड श्रद्धा, ही एनर्जी आहे. आणि या एनर्जीच्या पोटी त्यांना दिसलेलं सौंदर्य आणि त्या सौंदर्यावरती मन स्थिर झालंय भावनाशिवाय. हा एक योगी लोकांचा गुण असतो. वयाच्या 20व्या वर्षी पाध्ये मास्तरांची गिरगावातील एक ज्योतिषी बाबूराव सावंत यांच्याशी गाठ पडली.
बाबूराव म्हणाले, पाध्ये तुम्हाला सवड असेल तेव्हा माझ्याजवळ येत जा. गिरगावातल्या एका पानाच्या गादीच्या मागच्या जागेत बाबूराव सावंत ज्योतिष सांगायला बसायचे. हेच बाबूराव सावंत पाध्ये मास्तरांचे ज्योतिष विद्येतील गुरु. पुढे जवळजवळ 20 ते 25 वर्ष मास्तर त्यांच्याकडे ज्योतिष विद्या शिकले. पाध्ये मास्तर स्वतः उत्तम ज्योतिषी आहेत. हजारो जणांना त्यांनी या विद्येच्या सामर्थ्यावर मार्गदर्शन केले. परंतु कुणाकडूनही कधीही एक पैसा अथवा भेटही स्वीकारली नाही. कारण या समाधानी माणसाला पैशांचा मोह अथवा हव्यास कधीच जडला नाही. मास्तरांची भूमिका होती, आर्तांस दिशा दिधण्या भविष्य वेधिले मी. आर्तांस दिशा दिधण्या भविष्य वेधिले मी. ताऱ्या ग्राहांशी बोलत नैराश्य छेदिले मी. समाधान हे भौतिक प्रगतीसाठी शाप आहे असं म्हटलं जातं. परंतु हेच समाधान माणसाच्या आंतरिक प्रगतीचं अधिष्ठान असतं. जीवनातील विविध अनुभवांमुळे, ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासामुळे आणि मूलभूत आध्यात्मिक अशा सत्प्रवृत्तीमुळे पाध्ये मास्तर समाधानी वृत्तीने जगतात. लौकिक जीवनाकडे पाहताना जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे, अशी पाध्ये मास्तरांची जीवनधारणाच बनून गेली आहे. कामेशना, वित्तेशना आणि लोकेशना या तीनही इष्णांपासून पाध्ये मास्तर खरोखरच मुक्त आहेत. संन्यस्त वृत्तीने जगणारे पंडित पाध्ये मास्तर आणि त्याच वृत्तीला अनुसरून अत्यंत सुहास्य वदनाने आणि सहकार्याने त्यांचा संसार, एका संन्याशाचा संसार अतिशय आनंदाने समाधानाने करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपली मुलं मानून आत्यंतिक प्रेमाने वागणाऱ्या या पाध्यवहिनी आणि पाध्ये मास्तर यांचं घर मला एकनाथ महाराजांचं घर नेहमी वाटत आलेलं आहे. मी त्यांना त्याप्रमाणे मानते. खूप खूप आदर आहे. पाध्ये मास्तरांबद्दल सांगताना मला एवढं सांगायचं आहे की हा एक अतिशय ऐश्वर्यवान माणूस आहे. आता तुम्ही म्हणाल हा ऐश्वर्यवान कसा? सर्वांचा काही बंगला नाही, गाडी नाही, बँक बॅलन्स काही प्रचंड आहे असा काही भाग नाही. परंतु माझ्या 50 वर्षाच्या आयुष्यात मी अनेक मोठमोठ्या इंडस्ट्रीजला भेटलो आहे ज्यांचे कोट्यावधी रुपयांचे व्यवहार आहेत. परंतु मला सर्वात माझ्या आयुष्यात आतापर्यंत आढळलेला सर्वात ऐश्वर्यवान माणूस मी पाध्ये मास्तर यांना मानतो आहे. आणि याचं विशेष कारण असं आहे की ऐश्वर्य ह्या दृष्टीला आपण किंमत अशी देतो की बाहेर जे ऐश्वर्य आहे त्याला आपण ऐश्वर्य मानतो. परंतु ऐश्वर्य या शब्दाची व्युत्पत्ती ईश्वर ह्या शब्दापासून झालेली आहे आणि हे जे ईश्वरीय गुण आहे त्याला ऐश्वर्य असं मानतात. 1980 साली बाबूराव सावंत रुग्णशय्येवर असताना पाध्ये मास्तरांना म्हणाले, पाध्ये तुम्ही परदेशात तबला शिकवायला जाणार आहात. पाध्ये म्हणाले, मला परदेशाचे काहीच आकर्षण नाही. त्यावर बाबूराव म्हणाले, तुम्हाला जावे लागेल. विमानतळावर तुम्हाला घ्यायला गाड्यांची रांग लागलेली असेल, लोक हारतुरे घेऊन तुमचे स्वागत करायला उभे असतील. पाध्ये मास्तरांनी त्यांच्या मित्राला अच्युतरावांना बाहेर आल्यावर म्हटलं, आजारपणामुळे बहुतेक बाबूरावांच्या डोक्यात काही बिघाड तर झाला नाही ना? पण खरेच त्यानंतर 13 वर्षांनी म्हणजे 1993 साली पाध्ये मास्तरांच्या आफ्रिकेत स्थायिक झालेल्या शिष्यांनी मास्तरांना आफ्रिकेत बोलावून घेतलं. विमानतळावर पाध्ये मास्तरांना घ्यायला विद्यार्थ्यांच्या 10-15 गाड्या आणि विद्यार्थ्यांच्या हातातील हार बघून पाध्ये मास्तरांच्या डोळ्यात ज्योतिषशास्त्राच्या आदराने आणि बाबूरावांच्या आठवणीने अश्रू दाटून आले. सांसारिक व्यापामुळे आणि तापामुळे पाध्ये मास्तरांना स्वतःचा तबल्याचा प्रत्यक्ष रियाज करायला वेळ मिळत नसला तरी मास्तरांचे तबल्याविषयीचे चिंतन अखंड चालू असते. ह्या आंतरिक साधनेतून त्यांना लाभलेले तबल्याविषयीचे विचारधन, नवीन रेले आणि नवीन दृष्टी पाध्ये मास्तर आपल्या विद्यार्थ्यांना आजही प्रदान करीत असतात. पाध्ये मास्तरांनी विद्यार्थ्यांना फक्त तबलाच शिकवला असं नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याला तबल्याकडेच नव्हे तर जीवनाकडेही शुचितेने पाहण्याची दृष्टी दिली. चांगले संस्कार दिले, माणुसकीनं कसं वागावं हेही शिकवलं, उत्तम नीतिमूल्यांची शिकवण दिली. आणि म्हणूनच पाध्ये मास्तरांचे विद्यार्थीच नव्हे तर त्यांचे कुटुंबीय, मित्र या सगळ्यांनाच पाध्ये मास्तर हे आपल्या घरचेच एक वडीलधारी आपला माणूस वाटत राहतात. मास्तरांच्या निगर्वी, शांत
आणि संयमी स्वभावामुळे आणि त्यांच्या निरपेक्ष, निस्वार्थी, निस्पृह अशा प्रेमामुळे मास्तरांनी आपल्या आयुष्यात असंख्य माणसं मनानं जोडलेली आहेत. आणि तीच पाध्ये मास्तरांची खरी श्रीमंती आहे. तीच पाध्ये मास्तरांची खरी श्रीमंती आहे. देवघरात शांत तेवणाऱ्या समईसारखा सात्विक प्रकाश पाध्ये मास्तर त्यांच्या सहवासात आम्हाला नेहमीच देत आले आहेत. आमची जीवने त्यामुळे उजळून निघाली आहेत. ह्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पाध्ये मास्तरांचं अभिष्ट चिंतन करायला आपण त्यांचे आप्तेष्ट, सुहृद, शिष्य आज इथे जमलो आहोत. मास्तरांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना दीर्घायुष्य, आरोग्य, सुख, शांती, ऐश्वर्य आणि समाधान लाभो हीच आपल्या सर्वांतर्फे ईश्वरचरणी प्रार्थना. शुभास्ते पंथानः संतु ते जास पाहिले मी तालास पूजिताना ओंकार स्पर्शिलामी लय ओष्ट चुंबिताना. मिटला नकळत स्वार्थ, मिटला नकळत स्वार्थ, विलोपली अहंता, माझेपणाची समिधा मी अर्पिली अनंता. माझेपणाची समिधा मी अर्पिली अनंता. ह्या मैफिलीत माझ्या तुम्ही निमी दिवाणे, ह्या मैफिलीत माझ्या तुम्ही निमी दिवाणे. प्रेमात जा गवसले सुर ताल आणि गाणे, प्रेमात जा गवसले सुर ताल आणि गाणे. हा जन्म अमृताचा, हा जन्म अमृताचा, आनंदमयी विराणी, तालालयित सुफलित, संपूर्ण ही कहाणी, संपूर्ण ही कहाणी.